दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांच्या गावभेट दौऱ्यांना आता प्रचंड प्रतिसाद लाभताना दिसतोय। विशेष करून बंजारा समाजानं युवराज राठोड यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केलाय। गुरुवारी गावभेटी दरम्यान बसवेश्वर नगर तांडा देगाव येथे बंजारा समाजानं जेसीबीच्या सहाय्याने युवराज राठोड यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि ढोल ताशा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलं। जणू काय राठोड यांच्या विजयाचीच रॅली निघाली असं चित्र यावेळी पाहायला मिळालं। दक्षिणमध्ये असं जंगी स्वागत झाल्याने युवराज राठोड हे पहिले नेते ठरल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। युवराज राठोड यांनी गुरुवारी सिद्धेश्वर नगर, स्वागत नगर, बसवेश्वर नगर, बेलाटी तांडा अशा अनेक तांड्यांना भेट दिली। तिथल्या नागरिकांशी संवाद साधून परिवर्तन घडवून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। माझा प्रचार एवढ्या जोमाने चालू आहे की दक्षिण तालुक्यामध्ये जवळपास मला असं वाटतं की विजयाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलोय मी। पण काही कालपासून मला असे फोन येत आहेत आणि काही अशी अफवा आहे की कुणाला पाठिंबा देणार, मला फोन येत आहेत की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या। पण मी तुम्हाला सगळ्यांना एक माझ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मी कुठल्याही आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही। मी लढाऊ वृत्तीचा आहे आणि मी कायम लढत असतो या प्रस्थापितांच्या विरोधात। आणि मला काही फोन आलेले जे आहेत त्यांचे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत माझ्याकडे। त्यांनी कृपा करून मला त्या बाबतीत मला कुणी फोन करू नका। मी माझी लढाई लढतोय। तुम्हाला जर जनमानसात जाऊन तुम्हाला जर तुम्ही हतबल होत असाल तर तुम्ही याच्यावरून समजून घ्या की तुमची आज अवस्था काय आहे। त्यामुळं सगळ्यांना मला या माध्यमातून सांगू इच्छितो, 23 तारखेला निकाल 100% माझ्या बाजूने लागणार आहे। सगळ्यांचेच फोन येतात, आजूबाजूच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे, काही उमेदवारांचे फोन येत आहेत, माझे काही फोन रेकॉर्ड माझ्याकडे आहेत। मी ऐन टायमाला ते फोन कॉल सुद्धा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे। पण सगळ्यांना मी हे सांगतोय, अशा काही गोष्टी तुम्ही गृहीत धरू नका। तुम्ही तुमचे मतदारापर्यंत पोहोचून तुमची प्रतिमा काय आहे, तुम्ही काय केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ते लोक आता त्या भूलतापाला अजिबात वेळी पडणार नाही। 100% माझी लोकप्रियता वाढत आहे। मी विजयाच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे असे काही अफवा, काही गोष्टी घडत आहेत। मला फोन सुद्धा येत आहेत की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या। मी तसलं पाठिंबा वगैरे नाही, मी स्वतः लढणार। माझ्या पाठिंबा कुणी नाही, फक्त मी मतदार आहेत आणि मतदार मायबाप ही जनता 100% माझ्या बाजूने आहे। त्यामुळे या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। त्यामुळे हे काहीतरी अफवा पसरत आहेत आणि 100% निकाल हा माझ्या बाजूने लागणार आहे। या प्रसंगी नायक तुकाराम राठोड, कारभारी रमेश राठोड, नाईक गणेश पवार, सेवालाल ट्रस्ट अध्यक्ष संजय लाला पवार, महिला बचत गटाच्या ललिता पवार, जनाबाई राठोड, रंजना पवार यांच्यासह तांड्यातील तमाम महिला, पुरुष वर्ग आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।